आपण ॲसिडिटी कमी करण्यासाठी जी रासायनिक औषधं घेतोय, हळूहळू आपल्याला त्यानेच अपचनाला फेस करावं लागणार आहे. जर पाळी आली नाही, तर पाळी येण्यासाठी जी औषधं असतात ना, ती फॅमिली प्लॅनिंगची औषधं असतात आणि नैसर्गिकरित्या आपल्याला पाळी पण आली पाहिजे. सो अशा वेळेस PCODचा जर प्रॉब्लेम होत असेल, तर मुलींनी पहिले आयुर्वेदिक ट्रीटमेंट करावी, हे नक्की मी सांगेन. आयुर्वेदाने त्यांना नक्की नैसर्गिकरित्या पाळी यायला मदत होते. औषधं जी आहेत ती 3 महिने का नॉर्मली सजेस्ट केली जातात, तर आपली जी धातू निर्मिती आहे ती नीट झाली पाहिजे आणि शेवटच्या धातूपर्यंत सुद्धा ते औषध पोचलं पाहिजे. स्त्रियांनी पाळीचं जे चक्र आहे ते नीट मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. खरं बघायला गेलं तर स्त्रिया ह्या खूप ब्लेस्ड आहेत की त्यांच्या शरीरातलं जे अशुद्ध रक्त आहे ते दर महिन्याला बाहेर जातं. तू सगळं करतेस, घर, कुटुंब, करिअर, पण स्वतःसाठी मात्र तुझ्याकडे वेळ नसतो. या सगळ्यात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुला काय हवं आहे, तुझ्या मनाला काय हवं आहे, तुझ्या शरीराला कसली गरज आहे, हे सगळं जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे. पण आपण आपल्या पलीकडे असलेल्या जगाची काळजी घेण्यात इतकं व्यस्त असतो की स्वतःसाठी मात्र वेळच काढत नाही. म्हणूनच आम्ही घेऊन आलोय हा एक अत्यंत महत्त्वाचा शो, मज्जा वेलनेस, खास तुझ्यासाठी, तुझ्या आरोग्यासाठी, तुझ्यासोबत. नमस्कार, मी खुशबू तुम्हा सर्वांचं मज्जा वेलनेस या कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. आज आपल्या कार्यक्रमात आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत ज्या महाराष्ट्रातील अग्रगण्य आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जातात. डॉक्टर रुचा मेहेंदळे पै. नाडी परीक्षणातील त्यांचा गाढा अनुभव आणि त्वचा, केस तसेच सर्व प्रकारच्या आरोग्य समस्यांवर केलेली परिणामकारक आयुर्वेदीय उपचार पद्धती यामुळे त्यांनी हजारो लोकांच्या जीवनात सुंदर बदल घडवला आहे. स्त्री आरोग्य, हॉर्मोनल संतुलन, पचनसंस्था, त्वचा आणि केस यासारख्या विषयांवर त्यांचे संशोधन आणि मार्गदर्शन विशेष मानले जाते. पारंपरिक आयुर्वेद आणि आधुनिक वेलनेसचे सुंदर मिश्रण करून आयुर्वेद प्रत्येक भारतीयाच्या घरात पोहोचवणे हे त्यांचे ध्येय आहे. आताच्या या डिजिटल युगात त्यांची एक स्ट्रॉंग हेल्थ कम्युनिटी तयार झाली आहे. यूट्यूबवर 35,000हून अधिक, फेसबुकवर 80,000हून अधिक आणि इंस्टाग्रामवर 1,00,000हून अधिक फॉलोअर्स आहेत त्यांचे. अगदी साध्या, समजण्यासाठी सोप्या आणि उपचारक्षम मार्गदर्शनामुळे त्यांनी बऱ्याच जणांचं आयुष्य बदललं. चला तर भेटूया डॉक्टर रुचा यांना. नमस्कार. नमस्कार डॉक्टर. आम्हाला खूप छान तरुणींना साजेसं असं मार्गदर्शन तुमच्याकडून हवं आहे, कारण आपल्या तरुणींना भेडसावणारा प्रश्न म्हणजे त्वचा आणि त्वचेचे आजार. खरं, आपल्या बऱ्याचशा तरुण मैत्रिणींना त्वचेशी निगडीत अशा समस्यांना तोंड द्यावं लागतंय. त्याचं काय कारण असतं नेमकं? स्त्री म्हटलं की तिच्या आयुष्यात हॉर्मोनल इम्बॅलन्स हा खूप मोठा रोल प्ले करतं. ती तारुण्यावस्थेत येते तेव्हा तिच्यात खूप बदल घडतात. मेनोपॉज असतं तेव्हा हॉर्मोन्स वेगळे असतात आणि बाल्यावस्थात सुद्धा वेगळे असतात. सो ह्या स्टेजेसमधनं स्त्री जाताना अनेक प्रकारच्या स्किन प्रॉब्लेम्सना ती फेस करत असते. जसं ॲक्ने येणं, काळी वर्तुळ येणं डोळ्याखाली, पिगमेंटेशन जे नॉर्मली प्रेग्नन्सीनंतर आणि मेनोपॉजमध्ये ह्या काळातच सगळ्यात जास्त येतं आणि ते म्हणजे बटरफ्लाय मार्क्सप्रमाणे असतं. सो स्त्रिया अगदी त्याला कंटाळतात की मी पहिल्याप्रमाणे परत दिसणार की नाही, आणि ते कुठेतरी त्यांच्या कॉन्फिडन्स लेवलमध्ये कुठेतरी ते इफेक्ट करायला लागलेलं असतं. सो मला असं वाटतं की त्वचा हा आपल्या शरीराचा सगळ्यात मोठा ऑर्गन आहे, सगळ्यात लार्जेस्ट ऑर्गन आहे. त्यामुळे त्वचेची काळजी ही आपण अगदी लहानपणापासून घेणं गरजेची आहे. पण हे आपल्याला कुठेही जास्त शिकवलं जात नाही किंवा ती किती महत्त्वाची आहे. आपल्या जे सप्तधातू सांगितलेले आहेत शरीरामध्ये, म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे सप्तधातू आपल्या शरीरातले आहेत आणि त्यातला जो मांसधातू आहे त्याचा उपधातू म्हणजे त्वचा सांगितलेला आहे. म्हणून आपण त्वचा निर्मिती ही आपल्या शरीरात रेग्युलर चालू असते. 7 स्तर असतात आणि प्रत्येक स्तर नवीन तयार होत असतो. म्हणजे डेड स्किन तयार होत असते, ती निघून जाते आणि नवीन पेशी तिथे तयार होतात. आता ॲक्ने हे साधारणतः मुलींना जे येतात ना, ते ऑब्झर्वेशननुसार पाळीच्या आधी एखादा तरी येतो. ज्या मुलींना डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असतो त्यांच्यामध्ये तर अगदी सतत पिंपल्स येत असतात. म्हणजे ते खूप ट्रीटमेंट करतात पण तरी ते काही जात नाही. तर जेव्हा कारण आयुर्वेद काय शिकवतं की पहिले कारण शोधायचं.
ओके. की तुमच्या शरीरात काय बिघडलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला ॲक्ने किंवा ह्याचा प्रॉब्लेम होतोय. तर नॉर्मली मुलींमध्ये पित्तदोष हा सगळ्यात जास्त वाढलेला असतो आणि अपचन असतं, म्हणजे त्यांचं पोट साफ होत नसतं किंवा त्या मेंटल हेल्थ त्यांची पूर्ण बिघडलेली असते. सो ह्या कारणांवर पण पहिले ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे, ना की फक्त पिंपल्सवर. पिंपल्स हे काय झालं की आपल्याला सिम्पटम दिसतोय, पण त्याचं मेन काय शरीरात काय घडलेलं आहे त्यावर सुद्धा ट्रीटमेंट करणं महत्त्वाचं असतं. जर पोट साफ होत नसेल तर ते पहिले पोट साफ झालं गरजेचं आहे. मानसिक आरोग्य बिघडलेलं असेल, म्हणजे जी एखादी स्त्री सतत टेन्शन घेतेय, तिचं मन खूप दुःखी आहे, सतत चिंता करते, तरी तिला पिंपल्स येणार. सो अशा वेळेस त्यांना आयुर्वेदानुसार काही घरगुती पॅक्स लावले तरी त्यांना इफेक्ट मिळतो आणि स्किन छान राहते. सो त्याच्यासाठी काय करायचं, आपलं चंदन असतं, चंदन घ्यायचं आहे, त्याच्यानंतर जायफळ घ्यायचं आहे आणि मिरी पावडर. म्हणजे चंदन पावडर 20 ग्रॅम घेतली, जायफळ पावडर 20 ग्रॅम घेतली, तर मिरी पावडर अगदी 2 ग्रॅम घ्यायची. अशा प्रमाणात ते घ्यायचं. छान दुधात त्याची पेस्ट बनवायची आणि जिथे पिंपल्स येतात त्याच्यावर ते लावायचं. असं आठवड्यातनं एकदा तरी रेग्युलर करायचं. पिंपल्स जेव्हा नवीन येतो ना तेव्हा आपल्याला लगेच कळतो की आपल्याला पिंपल यायला लागलाय, तेव्हाच तिथे ट्रीटमेंट केली ना तर तो बसतो आणि तो डाग सोडत नाही. आणि तो वाढल्यावर फोडला की मात्र डाग सोडतो आणि मग स्त्रियांना खूप डाग पडणं, ते डाग जात नाहीत आणि त्याच्यावर खूप ट्रीटमेंट करत राहावी लागते. म्हणून आयुर्वेद काय म्हणतो की होऊ नये ह्याच्यासाठी तुम्ही आधीच काळजी घ्या. म्हणजे त्रास झाल्यावर ट्रीटमेंट घेण्यापेक्षा त्रास होऊ नये ह्यासाठी पहिले आपण ट्रीटमेंट घेणं गरजेची असते. तर मुलींना मग हे प्रॉब्लेम जास्त फेस करावे लागतच नाहीत, कारण का यंग एजमध्ये त्यांच्यासाठी त्यांची त्वचा ही खूप महत्त्वाची त्यांना वाटायला लागते. खरी म्हणजे त्यांना फक्त चेहऱ्याची वाटते, पण असं नसून पूर्ण शरीराची त्वचा ही तेवढीच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे काही जणांना हळूहळू त्वचा विकारसुद्धा व्हायला लागतात, जसं सोरायसिस आहे, एक्झिमा आहे, हे खूप नंतरचे प्रॉब्लेम्स आहेत. पहिले काय होतं की त्वचा कोरडी पडायला लागते, म्हणजे त्यांना खूप ड्राय स्किन वाटायला लागतात किंवा हात गार पडणं, पाय गार पडणं, हे कुठेतरी सिम्पटम्स दिसायला लागलेले असतात. काहींमध्ये पित्त बिघडतं, त्यामुळे शीतपित्त म्हणजे अंगावर गांधी उठणं, ह्याचे सुद्धा प्रॉब्लेम्स मुलींना ह्या वयात होत असतात. सो हे सगळं ट्रीट करताना कुठेतरी त्यांना असं सांगणं गरजेचं आहे की आहार छान ठेवला ना, मन छान ठेवलं की हे प्रॉब्लेम्स जास्त फेस करावे लागणारच नाही. सो अगदी यंग मुलींना माझं नक्की असं सांगणं आहे की पिंपल्स असतील तर त्याला घाबरायचं नाही आणि त्याला नीट फेस करायचं, नीट ट्रीटमेंट करायचं, मग ते वरचेवर होत नाहीत. अरे वा, म्हणजे छान आहे. म्हणजे काळजी घेतली तर आपण हे अवॉइड करू शकतो. अगदी पुढपर्यंत ही समस्या जाणार नाही. पण नितळ त्वचा कायम ठेवण्यासाठी, म्हणजे पिंपल्स नसतील आणि काळजी घ्यायची असेल तर घरगुती असे काही मास्क आहेत का जे आपण सांगू शकतो? नक्कीच. सो आता स्त्रियांमध्ये कसं असतं की एखादीची ड्राय स्किन असते, एखादीची ऑइली स्किन असते. तर आपली स्किन कशी आहे त्याप्रमाणे आपण त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. सो आयुर्वेदानुसार दिनचर्या सांगितलेली आहे की तुम्ही सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत काय करणं गरजेचं आहे. तर त्याच्यामध्ये सकाळी उठल्यावर सगळ्यात पहिले काय करायचं, तर गरम पाण्यात 1 चमचा तूप, गाईचं तूप घालून घ्यायचं आहे. ह्याने काय होणार आहे, गरम पाणी काय करतं, तर खरं आयुर्वेदात उषपान सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे सगळे टॉक्झिन्स जर काही आम शरीरात साठलेला आहे तर तो निघून जाण्यासाठी मदत होते. आणि तूप हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असू दे किंवा त्याच्यामध्ये छान गुड फॅट्स आहेत. सो त्याने काय होणार आहे, तुमचं कोलॅजन लेवल्स वाढायला मदत होणार आहे. तुमच्या स्किनना सुरकुत्या पडू नयेत असं जर इच्छा असेल तर रोज सकाळी उठल्यावर ह्याचा वापर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अभ्यंग आणि तेल लावणं, म्हणजे शरीराला तेल लावणं खूप गरजेचं असतं. आणि उद्वर्तन म्हणजे उठण्याचा वापर करायचा असतो, जो आपण दिवाळीत करतो, पण तो खरा आयुर्वेदानुसार अगदी रोज करायला सांगितलेला आहे. पण पेशंट म्हणतात की मॅडम आम्ही एवढं सगळं कधी करणार, म्हणजे आम्हाला ऑफिसला जायची घाई असते. सो त्याच्यासाठी आयुर्वेदानुसार जसं आपलं तन्वीचं उपटन जॉय लोशन आहे ते ॲज अ सोप न वापरता तेवढं वापरलं तरी चालेल, कारण का सोप्समध्ये सोडा असतो किंवा त्याने स्किन ड्राय पडायला लागते. पण त्याचऐवजी आपण हे काही ऑप्शन्स आयुर्वेदिक आहेत त्याचा वापर नक्की करू शकतो. सो तेल लावणं का गरजेचं आहे, तर शरीरातला वाढलेला वात कमी करण्यासाठी तेलाशिवाय दुसरं कुठलंच औषध नाही आहे. सो तेल हे लावणं शरीराला, म्हणजे अंघोळीला जाण्याच्या आधी अगदी 5 मिनिटं नुसतं शरीराला तेल लावलं तरीसुद्धा आपली स्किन ही छान स्निग्ध राहणार आहे.
आणि त्यामुळे त्याचं टेम्परेचर जे आहे ना ते मेंटेन राहणार आहे आणि त्यामुळे ती ड्राय नाही पडणार. कारण का ड्रायनेस आला की स्किन काळी पडायला लागते हळूहळू. सो तो कुठेतरी ते अवॉइड करायला पाहिजे. सो साधं कोकोनट ऑइल आहे, बदाम ऑइल आहे किंवा चंदन तेल आहे, या तेलांचा सुद्धा आपण वापर करू शकतो की ज्याने आपली त्वचा ही नेहमी छान राहील. आता पॅक म्हणायला गेलो ना तर साधे साधे पॅक तर असतात, पण आयुर्वेदिक पॅक्सची काय खासियत आहे तर ती वनौषधी असतात. तर त्या वनौषधींची चूर्ण असतात आणि त्याचा वापर आपण पॅक बनवण्यासाठी करतो. ओके. जसं अर्जुन सादळ्याची जी चूर्ण मिळतं, सो त्याची जी पावडर आहे ती मधात मिक्स करून आपण लावू शकतो चेहऱ्याला आठवड्यातनं एकदा. त्याचबरोबर मसूर डाळीचं जे पीठ असतं ना ते घ्यायचं, तुपामध्ये छान परतायचं आणि परतून झालं एक तर आपण मिक्सरमधनं ते त्याचं मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये फिरवू शकतो आणि त्यानंतर त्याच्यात दूध ॲड करायचं. हे लावल्यामुळे चेहरा 7 दिवसात कमलाप्रमाणे खुलतो असा उल्लेख आयुर्वेदात आलेला आहे. सो ते रेग्युलर म्हणजे 1 दिवस करून त्याचा इफेक्ट नाही मिळणार आहे, ते आपल्याला 7 दिवस अगदी रोज करायचं आहे. सो हे पेशंट्स अनेक करतात आणि मला कळवतात की हो मॅडम आम्ही ते ट्राय केलं आणि जो काही टॅनिंग झालेलं होतं किंवा डार्क स्पॉट्स जे आलेले होते ते कमी व्हायला त्यांनी मदत होते. त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये मंजिष्ठा हे खूप रक्त शुद्धीकर सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पिगमेंटेशन असेल, जर डाग येत असतील चेहऱ्यावर तर ते जाण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होत असतो. सो त्याचा वापर मंजिष्ठा जे आहे त्या चूर्णाचा वापर आपण दुधात मिक्स करून चेहऱ्याला आपण लावू शकतो. सो त्याने सुद्धा स्किन छान राहायला मदत होत असते. आणि आपलं साधं घरगुती म्हणजे बेसन आहे किंवा त्याच्यामध्ये हळद थोडीशी ॲड करू शकतो आणि साय ॲड करू शकतो. हे सूट ज्याला होतं, कारण काय काही जणांना बेसन ह्याची ॲलर्जी असू शकते, त्यामुळे ज्याला सूट होतं त्यांनी त्याचा नक्की वापर करावा, कारण काय त्यांनी स्किन मॉइस्ट राहते, अँटीबॅक्टेरियल म्हणून हळद काम करते आणि त्याचबरोबर बेसन जे आहे ते डेड स्किन रिमूव्ह करायला हेल्प करतं. सो ह्या गोष्टी घरगुती आहेत, कारण काय आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. सो जेवढे पंचमहाभूतांनी असे जी तत्व आहेत की जी नॅचरल आहेत ती जेवढी आपण आपल्या त्वचेला, जशी मुलतानी माती आहे ती वापरली तरी ती नैसर्गिक आहे आणि त्यामुळे आपल्याला कुठलेही साईड इफेक्ट्स हे जास्त होत नसतात. ओके. तुम्ही वेगवेगळ्या तेलांचा इथे उल्लेख केला, त्यात कुमकुमादी तेल खूपदा ऐकायला मिळतं, खरं त्याबद्दल काय सांगाल? सो कुमकुमादी तेल हे आयुर्वेदामध्ये वांग जे येतं चेहऱ्यावर, म्हणजे ज्याला आपण मेलाझ्मा असं म्हणतो, त्यासाठी त्याचा खूप छान वापर आणि खूप सुंदर असे रिझल्ट्स त्याला आहेत. सो कुमकुमादी म्हणजे कुमकुम म्हणजे काय तर केशर, आणि केशर हे आपल्याला छान नैसर्गिक तेज देण्यासाठी वापरलं जातं. सो कुमकुमादी तेल आयुर्वेदानुसार कसं बनवलं जातं तर त्याच्यासाठी काही वनौषधी सांगितलेल्या आहेत, जसं केशर आहे, मंजिष्ठा आहे, वाळा आहे, पद्मक आहे, नागरमोथा आहे. ह्या अनेक वनौषधींची जी काही चूर्ण आहेत किंवा त्याचा रॉ मटेरियल आहे ते लागतं. त्याच्यानंतर त्याचा काढा पहिले बनवावा लागतो आणि नंतर ते तेलात उकळलं जातं. त्याच्यानंतर शेळीचं दूध किंवा ह्याचा सुद्धा त्याच्यात वापर, पण आजकाल दूध साधं गाईचं दूध जरी वापरलं तरी चालतं. अशा ह्या प्रोसेसने ते सुंदर असं तेल बनवलं जातं आणि ते रात्री झोपताना जर पिगमेंटेशन असेल तर त्याच्यावर लावून झोपायचं, फक्त एवढंच करायचं असतं. सो त्याने सुद्धा पिगमेंट जे आहे ते हळूहळू त्याचा जे काही कलर आहे तो फेड व्हायला लागतो. सो त्यालाही त्याने मदत होत असते. पण हे सगळे सल्ले जे असतात तर ते नेहमी वैद्याच्या सल्ल्याने कुठेतरी त्यांनी दाखवणं गरजेचं असतं, त्यानंतरच हे वापरणं गरजेचं आहे. सो ह्याने सुद्धा ह्या कुमकुमादी तेलाने सुद्धा खूप छान रिझल्ट्स मिळतात. त्यांनी त्वचा मॉइस्ट राहते, छान तेल लावतो त्यामुळे स्निग्धता येते, डार्क सर्कल्स असतील तर ते कमी व्हायला, पिगमेंटेशन कमी व्हायला, ह्या सगळ्यासाठी त्याने मदत होत असते. अरे वा. नाही म्हणजे एक्सपर्टच्या सल्ल्यानेच सगळं करावं हेच मज्जा वेलनेसमध्ये सुद्धा आम्ही कायम सांगत असतो. पण आपण जितके मास्कचे इथे उल्लेख केलेले आहेत ते कमीत कमी किती वेळ आणि जास्तीत जास्त किती वेळ ठेवावं चेहऱ्यावर, याबद्दल काय सांगाल? एक 10 ते 15 मिनिटं ठेवायचं. पहिले आपल्याला सूट होत आहे की नाही पहिले चेक करायचं. सूट होत असतील तर ते जरूर वापरायला काहीच हरकत नाही. आणि त्यानंतर महिन्यातनं 1 ते 2 वेळा तरी आपण ते करायला काहीच हरकत नसते. जसं संडेला आपल्याला वेळ असतो, मग संडेला प्लॅन करून ठेवायचं की हे पॅक्स मी लावणार आहे माझ्या स्किनसाठी. कारण काय खूप महागडं काहीतरी वापरण्यापेक्षा जे घरगुती आहे आणि जे स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं तरी आपल्याला त्याचा काही त्रास होणार नाही, जे आपण खाऊ पण शकतो, अशा गोष्टी वापरल्या
तर त्याने आपल्याला काहीच त्रास होत नाही. म्हणजे ते नैसर्गिकरित्या आपली त्वचा सुंदर ठेवायला ते मदत करतं. नक्कीच. अजून एक खूप ऐकिवातला शब्द आहे तो म्हणजे शतधौत घृत. हे मी बरोबर प्रोनाऊन्स करते का सांगा? बरोबर आहे. आणि त्याचा अर्थ काय हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. शतधौत घृत म्हणजे शत म्हणजे 100, धौत म्हणजे धुतलेलं आणि घृत म्हणजे घृत. सो आयुर्वेदानुसार त्वचा विकारांसाठी किंवा त्वचेसाठी एक अमृत म्हणजे शतधौत घृत. बरं. असं त्याचा उल्लेख आलेला आहे. हे गाईच्या तुपापासून बनवलं जातं. तांब्याच्या भांड्यात ते पहिले गाईचं तूप घ्यायचं, त्याच्यानंतर मंथन केलं जातं. म्हणजे काय केलं जातं तर ते तूप जे आहे ना ते धुतलं जातं तांब्याच्या वाटीनी, भांड्याने. तर ते धुवून पहिलं जे पिवळसर असं तूप असतं ते हळूहळू पांढऱ्या अशा क्रीममध्ये बदलतं. म्हणजे त्याचा पाण्यामुळे, म्हणजे ह्याच्यामध्ये तांबं, थंड पाणी आणि गाईचं तूप एवढेच कंटेंट वापरलेले असतात, पण तरी ते इतकं सुंदर असं क्रीम तयार होतं. वा. आणि हे नॉर्मली पौर्णिमेच्या दिवशी तयार केलं जात असतं. चंद्राच्या शीतलतेखाली तयार केलं जात असतं की ती शीतलता तुमच्या त्वचेला मिळाली पाहिजे, यासाठी ते केलं जात असतं. आणि तांबं हे जे धातू वापरला जातो हा रक्तशुद्धीकर आहे, म्हणून सुद्धा त्याचा वापर केला जात असतो. आणि ते त्याच्यातच करणं म्हणजे तांबंच वापरणं महत्त्वाचं असतं. सो हे तयार होतं असं सुंदर असं शतधौत घृत. आणि हे डेली रात्री झोपताना ॲज अ मॉइश्चरायझर आपण वापरू शकतो. जर ज्यांची खूप ऑइली स्किन असेल तर त्यांनी पहिले एकदा चेक करावं की काय तूप लावल्यावर काही जणांना पिंपल्स येण्याचे चान्सेस असतात. सो तेव्हा त्यांनी फक्त ते चेक करणं. पण बाकी सगळ्यांसाठी हे ॲज अ मॉइश्चरायझर म्हणजे थंडीमध्ये वापरायला अतिशय उत्तम असं औषध आहे. म्हणजे ते कोणीही वापरू शकतं. एक मला कायम प्रश्न पडतो तो म्हणजे मीच नाही पण बऱ्याच माझ्या मैत्रिणींना ना ऑइली स्किन आहे की ड्राय हे सांगण्यापेक्षा ना मिक्स स्किन असते प्रत्येकाची, कॉम्बिनेशन स्किन असं आपण त्याला म्हणतो. त्या अशा चेहऱ्यांसाठी मास्क नेमकं लावायचं कसं? ओके. सो असे जे चेहरे असतात ना ते खरे ब्लेस्ड आहेत. म्हणजे त्यांना काही त्रास नाही आहे, त्यांचे चांगले आहेत. कारण काय त्यांची स्किन ही अडॅप्ट करते विथ द वेदर. म्हणजे त्यांची ड्राय असेल तर तेव्हा ती थंडीला अडॅप्ट करते, ऊन असेल तेव्हा ती बरोबर ऑइली होतीये किंवा ती त्याला ॲडजस्ट करते. सो ते जे स्किन टाईप्स आहेत त्यांना बहुतेकचे प्रॉडक्ट सूट होऊन जातात, त्यांना काही जास्त प्रॉब्लेम्स होतच नाही. सो अशांना जर पॅक लावायचा असेल तर त्यांना मुलतानी माती ही जी आहे ती छान काम करते. त्याच्यात थोडंसं हळद मिक्स करायची आहे किंवा ॲलोवेरा जेल म्हणजे पानं घ्यायची आपण, जी ॲलोवेराची पानं असतात त्यातला जो गर आहे तो काढून त्याच्यात ॲड करून सुद्धा आपण चेहऱ्याला लावू शकतो. ह्यानी थंडावा मिळण्यासाठी, ड्रायनेस जाण्यासाठी आणि छान ग्लो नॅचरली येण्यासाठी सुद्धा त्याने मदत होत असते. सो हे अगदी साधे साधे घरगुती उपाय आहेत, पण ते केल्यानंतर ना त्यांना लगेच त्याच्यात फरक दिसायला लागतो. वा, तुम्ही सांगते त्या कॉन्फिडन्समध्ये मला असं वाटतं आता घरी जावं आणि लगेच काहीतरी ट्राय करा. येस येस. हे चेहऱ्यासाठी आपण मास्क लावू शकतो, काळजी घेऊ शकतो, पण आतून सगळं शुद्ध होणं गरजेचं आहे. तर दैनंदिन रुटीन आपलं कसं असलं पाहिजे त्यासाठी? नक्कीच. आयुर्वेदानुसार काय सांगितलंय की कुठलाही आजार होतो तो पहिले पोट बिघडलेलं असतं. सो त्या व्यक्तीचं पोट पहिले सुधारलं पाहिजे, म्हणजे पचन सुधारलं पाहिजे. जर त्याचं पचन चांगलं आहे तर त्याला अर्धे विकार हे होणारच नाही, म्हणजे त्यांना ते विकार होतच नाही. तर त्यासाठी दैनंदिन रुटीनमध्ये ना सकाळी उठलं की चेहरा छान स्वच्छ धुवून घ्यायचा पहिले साध्या पाण्याने. त्याच्यानंतर स्किन कशी आहे ते पहिले बघायचं, ड्राय आहे, ऑइली आहे, त्याप्रमाणे आपण पॅक लावणं गरजेचं आहे. जर स्किन ड्राय वाटत असेल तर तेव्हा आपण त्याच्यामध्ये थोडंसं म्हणजे साय घ्यायची आहे, त्याच्यानंतर हळद आणि थोडंसं बेसन ह्याचा आपण पॅक लावू शकतो. पण आता जर असं वाटलं की स्किन खूपच ऑइली आहे सो त्यावेळेस आपण काय करायचं तर थोडं सारिवा घ्यायचं आहे, मंजिष्ठा पावडर घ्यायचं आहे आणि ज्येष्ठमध पावडर घ्यायचं आहे. सो ह्याला वर्ण्य गणात मानलेलं आहे. आयुर्वेदानुसार एक गण सांगितलेले आहेत की ज्याच्यामध्ये त्वचेसाठी चांगला गण म्हणजे त्या सगळ्या वनौषधींचं वर्णन त्या गणात येतं. सो तो जो वर्ण्य गण आहे त्या वनौषधींचा वापर आपण करू शकतो. सो ह्याची छान दुधात पेस्ट बनवायची आहे, चेहऱ्याला लावून ठेवायची 10 ते 15 मिनटं आणि त्यानंतर वॉश करायचं. सो हे जे आहे हे ज्यांची स्किन ऑइली आहे ते सुद्धा त्याचा वापर करू शकतात आणि छान ग्लो यायला एक महिन्याभरातच त्यांना तो डिफरन्स दिसायला लागतो की मे बी एखादं खूप महागडं क्रीम त्यांना एक ग्लो देणार नाही, तेवढं ह्या साध्या गोष्टी पण त्यांना ग्लो देऊन जाईल. सो ग्लोईंग स्किनसाठी नक्कीच हे पॅक वापरता येतात.
ओके. आणि त्यानंतर दिवसभरात कसं असतं की आता एसीमध्ये जर IT कंपनीजमध्ये काम करणारे असतील तर सतत एसीमध्ये बसलं जात असतं आणि त्याने त्यांचा वात वाढतो आणि वात वाढला की त्यांची त्वचा ही ड्राय पडायला लागते. सो एकतर शतधौत घृत जे आहे ते त्यांनी कॅरी करायचं आणि अशी स्किन ड्राय वाटली तर लगेच त्याचं ॲप्लिकेशन करायचं, म्हणजे त्यांची स्किन ही तेव्हाच्या तेव्हा मॉइस्ट राहील आणि त्यामुळे ती ड्राय पडणार नाही आणि त्याचं जे काही टेम्परेचर आहे ते मेंटेन राहील. सो त्याचाही ते वापर करू शकतात. अगदी विरुद्ध आहाराचं सेवन बिलकुल करायचं नाही. म्हणजे विरुद्ध आहार म्हणजे काय की जसं फळं आणि दूध हे एकत्र कधीच नाही खायचं आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर दूध आणि मीठ हा संयोग सुद्धा चुकीचा आहे. ओके. सो काही जणांना सकाळी उठल्यावर चहा, चपाती, पोळी वगैरे असं खाण्याची सवय असते. सो ती चुकीची सवय आहे. सो ती का तर ते विरुद्ध आहार आहे. 20 वर्षानंतर स्किन प्रॉब्लेम्स हे 100% होतात. कारण काय होतं की शरीरामध्ये तो चुकीचा संयोग जायला लागतो आणि तो स्लो पॉयझन प्रमाणे काम करतो. म्हणजे घेताय म्हणून आज त्याचा त्रास नाही दिसत, पण 20 वर्षानंतर त्याचा नक्की त्रास दिसतो. म्हणजे अनेक सोरायसिसचे पेशंट माझे जे आहेत ते म्हणाले की हो मॅडम, आम्ही रोज सकाळी उठल्यावर चहा, चपाती किंवा ह्याचं सेवन करत होतो. सो ते चुकीचं आहे, ते वर्ज्य करायला पाहिजे. खूप तिखट पदार्थ किंवा पित्त वाढेल, मीठ ह्याचं सेवन कमी करणं गरजेचं असतं. सो तेही आहारात चुकीच्या सवयी असतील तर त्या बंद करायच्या आहेत. त्याने पित्त वाढून पिंपल्स येणं, ॲक्ने येणं, हे पुरळ येणं असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात किंवा घाम वाढतो त्याने. खूप पित्त वाढलं की काय होणार, पहिले घाम वाढणार, घाम वाढला की पुरळ येणार, हे सगळं सायकल आहे. सो त्याचाही कुठेतरी त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. रात्री झोपताना छान काशाच्या वाटीने पाय सुंदर घासायचे रोज. म्हणजे त्याने एकतर सगळ्या शरीरातली जी उष्णता आहे ती बाहेर निघून जायला मदत होते. त्याचबरोबर डोळ्याच्या खाली काळी वर्तुळं येत असतील तर ती कमी व्हायला सुद्धा या पादाभ्यंगाने आपल्याला उपयोग होत असतो. सो त्यासाठीही ते करणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त डोळ्याच्या खाली क्रीम लावून उपयोग होणार नाहीये. सो आपल्याला पादाभ्यंग करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि म्हणजे स्किन म्हणजे आता बाहेरून आलो की त्वचा स्वच्छ धुवून घ्यायची आहे किंवा वॉश करणं गरजेचं आहे, फेस वॉश करणं, ह्या ज्या साध्या साध्या गोष्टी आहेत त्याचा सुद्धा आपण वापर करायचा आहे. लोणी वापरू शकतो आपण चेहऱ्याला, लोण्याचा वापर सुद्धा करू शकतो आपण ज्यांची ड्राय स्किन असते त्यांना. आणि ऑइली स्किन असेल तर त्याला तूप वापरू शकतो, पण ते चेक करायचं की किती ऑइल बेस आहे, त्याप्रमाणे त्याचा आपण वापर करू शकतो. ओके, ग्रेट. म्हणजे त्वचेच्या गोष्टी तर झाल्या, पण मगाशी तुम्ही एक उल्लेख केला तो म्हणजे सगळी कारणं पोटापासून सुरू होतात. पोटातूनच सगळ्या गोष्टींची सुरुवात होते आणि एक खूप मोठा आजार सगळ्यांनाच याची समस्या भेडसावते, ती म्हणजे ॲसिडिटी. अपचन किंवा ॲसिडिटी हे अगदी रिलेटेड आहेत. त्याबद्दल आयुर्वेदात काय म्हटलं जातं? आयुर्वेदानुसार ना ॲसिडिटीला अम्लपित्त असं म्हटलेलं आहे. अम्लपित्त. आणि आपण मॉडर्न सायन्सप्रमाणे जेव्हा बघतो तर त्याला हायपर ॲसिडिटी असं म्हणतो की आपल्या शरीरात ॲसिडचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं असतं. ॲसिड म्हणजे काय तर हायड्रोक्लोरिक ॲसिड, की जे पोटामध्ये आवश्यक आहे पचन करण्यासाठी. ओके. म्हणून ते आहे, प्रत्येकाच्या शरीरात आहे, पण एखाद्या शरीरात त्याचं प्रमाण वाढलं की मग मात्र आपल्याला त्रास व्हायला लागतो. म्हणजे काय तर गट म्हणजे ॲसिड रिफ्लक्स व्हायला लागतो, झोपलं की पित्त वरवर यायला लागतं, डोकं दुखणं, मळमळणं, म्हणजे मायग्रेनसुद्धा होण्याचे चान्सेस असतात. सो अशा पेशंट्समध्ये पित्त प्रकृतीच्या लोकांना ह्याचा प्रॉब्लेम ना सगळ्यात जास्त होतो. म्हणजे नाडी परीक्षा करून जेव्हा आम्ही बघतो तर तेव्हा कळतं की ह्यांच्या शरीरात पित्त हे खूप जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. सो ते पित्त आपल्याला प्राकृतावस्थेत, म्हणजे पित्त चांगलं आणि वाईट अशा दोन्ही पद्धतीचं आहे. चांगलं पित्त हे आपल्याला सगळंच छान देतं, म्हणजे आपल्याला चांगली त्वचा देतं, आपलं पचन सुधारतं, त्याचबरोबर आपल्या शरीराला जे टेम्परेचर मेंटेन करतं हे सगळं चांगलं पित्त करतं, म्हणजे प्राकृत पित्त. आणि विकृतावस्थेतलं पित्त म्हणजे जे बिघडलेलं पित्त आहे ते मात्र आपल्याला खूप त्रास देतं. म्हणजे अनेक पेशंट अनेक वर्ष अँटासिड्स घेत असतात ते पित्त कमी करण्यासाठी. आणि जेव्हा वरचेवर अँटासिड्स घेतली जातात त्यामुळे आपल्या शरीरामध्ये डिओडेनल अल्सर्स किंवा गॉल ब्लॅडर स्टोन्स, विटॅमिन B12ची डेफिशियन्सी किंवा विटॅमिन C हे सगळं कमी व्हायला लागतं हळूहळू. आणि त्यामुळे कुठेतरी पचन बिघडतं. आपण ॲसिडिटी कमी करण्यासाठी जी रासायनिक औषधं घेतोय हळूहळू आपल्याला त्यानेच अपचनाला फेस करावं लागणार आहे. सो ज्यांना पित्ताचा वरचेवर त्रास होत असतो ना, त्यांना काही साधी घरगुती उपाय
ते केले ना तरी त्यांची ॲसिडिटी जास्त वाढणार नाही. ओके. सो ॲसिडिटी म्हणजे पित्त दोष वाढला की तो आपल्याला डोकेदुखी, मळमळ हे त्रास देणारच आहे. आणि काहींमध्ये काय होतं की उलटी झाली की मग ते रिलीफ्ड असतात, की त्यांना बरं वाटतं, मग त्यांना काही त्रास होत नाही. नाहीतर एखादं पेन किलर तरी त्यांना घ्यावं लागतं. त्याच्याशिवाय त्यांचं डोकं थ्रोबिंग पेन जे असतं ते बिलकुल थांबत नाही. सो जेव्हा वरचेवर ॲसिडिटी व्हायला लागते तेव्हा पहिली गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे झोपताना लेफ्ट लॅटरल पोझिशन म्हणजे वामकुक्षीवर झोपणं, म्हणजे डाव्या बाजूला झोपायचं आहे. सो त्याने काय होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्सने पित्त हे डाव्या बाजूला पोटाच्या पाठच्या बाजूला राहतं, त्यामुळे ते वर जास्त येणारच नाही. ओके. त्यामुळे ते खाली निघून, घरंगळून खाली निघून जाईल, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जाईल आणि ते संडास वाटे बाहेर पडेल. सो तो साधा सोपा उपाय आहे. दुसरा उपाय म्हणजे काय करायचं की जेवण झाल्यावर ना वज्रासनात बसायचं. वज्रासनात बसलं की जो काही ब्लड फ्लो आहे तो बरोबर पोटाशीच होतो आणि तिथलं पचन वाढायला ते मदत करतं, की ते फास्ट झालं पाहिजे. जेवण झाल्यावर तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायचं तर बडीशेप आणि खडीसाखर खायची. की ते चांगलं पाचक आहे. खडीसाखर थोडा मधुरसात्मक असल्यामुळे आणि पचन सुधारायला बडीशेप काम करते. म्हणजे ते पाचक स्त्राव चांगले स्त्रवण्यासाठी ते मदत करणार आहे, कारण का त्यांची गरज आहे आता. चौथी गोष्ट म्हणजे काय करायची तर शतपावल्या घालायच्या. जेवण झाल्यावर 100 पावलं चालायचं, की ज्याने काय होतं की आपलं पचन हे सुधारतं आणि मन शांत राहायला सुद्धा त्याने मदत होते. सो हे करायचं म्हणजे पटकन त्या काळात सगळ्यात जास्त झोप येते कारण जेवण झाल्यावर. सो ती न येता तेव्हा शतपावल्या घालणं हे खूप गरजेचं आहे. पाचवी गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यावर लिंबू पाणी घेणं. जर ज्यांना सतत ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर सकाळी उठल्यावर 1 ग्लास पाण्यामध्ये थोडं लिंबू पिळून त्याचं सेवन करायचं. खरं बघितलं तर लिंबू हे ॲसिडिक आहे, पण जेव्हा आपण त्याला पाण्यात मिसळतो तर तेच पाणी अल्कलाईन तयार होतं, की ज्याने पोट साफ व्हायला सुद्धा मदत होते आणि जर शरीरात काही टॉक्झिन साठलेले असतील तर ते बाहेर जायला त्याने मदत होत असते. आणि त्याचबरोबर अगदी महत्त्वाचा उपाय म्हणजे 6वा उपाय तो म्हणजे जेवण झाल्यावर 1 ग्लास ताक घ्यायचं. ताकामध्ये थोडीशी जिरपूड किंवा हिंग पावडर मिक्स करून ह्या ताकाचं सेवन केलं तर आपल्याला अपचनाशी रिलेटेड कुठलेच प्रॉब्लेम हे होत नाहीत. त्यामुळे ताकाचं सेवन हे खूप महत्त्वाचं आहे, ते करणं गरजेचं आहे. कारण काय आयुर्वेदानुसार ते अमृतासमान आहे. म्हणजे त्याचं सेवन केलं तर आपली पचनसंस्था ही नीट राहणार आहे. सो असे काही साधे साधे उपाय आहेत, पण ते केल्यावर ॲसिडिटीचा जर त्रास वरचेवर होत असेल तर होत नाही. डोकं दुखायला लागलं ना की छोटासा गुळाचा खडा लगेच खायचा, की मग ते वाढणार नाही, खूप ॲग्रिवेट होणार नाही आणि लगेच बरं वाटायला मदत होते. त्याचबरोबर नारळाचं पाणीसुद्धा आपण घेऊ शकतो, की त्याने सुद्धा वाढलेलं पित्त हे कमी होतं. त्याचबरोबर मखाना आहे की थोडासा आहे तो तोंडात ठेवला तरी आपण ऑब्झर्व करतो की आपल्याला जास्त सलायवेशन होतं. एखादा मखाना तोंडात ठेवायचा की एवढं सलायवेशन होतं, त्याच्याबरोबर ॲब्झॉर्ब करतं, ते पोटात जातं आणि वाढलेल्या पित्ताला न्यूट्रल करायला ते मदत करतं. म्हणजे आपली जी लाळ आहे तीच ह्या पित्ताचं औषधी आहे. सो त्यानेही ते पित्त न्यूट्रल व्हायला कुठल्याही अँटासिड्स शिवाय आपण त्याचा वापर करू शकतो. सो हे साधे साधे घरगुती उपाय आहेत, पण त्याने पण ॲसिडिटी कमी व्हायला खूप मदत होते. त्यामुळे रासायनिक औषधांवरची डिपेंडन्सी हळूहळू कमी व्हायला लागते. गरज असेल तेव्हा ती घेणं भाग असतं. खूप त्रास होत असेल तर नो डाऊट, पण जर आपल्याला घरगुती उपायांनी पहिले त्याचं शमन करता येत असेल तर नक्की आपण त्याचा वापर करावा. आणि नंतर जर कमी नसेल होत तर मात्र वैद्यकीय सल्ला घेणं, डॉक्टरांना दाखवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. अरे वा मॅम, तुमच्या अशा इतक्या छान साध्या सोप्या सल्ल्यांमुळे नक्कीच बऱ्याच जणांचा फायदा झालेला आहे ऑलरेडी. पण मला तुमच्याकडून एक छानसं उदाहरण ऐकायला आवडेल की एखाद्या पेशंटला कोणत्या प्रकारचा फरक जाणवला तुमच्या सल्ल्यांनी. नक्कीच. माझे एक पेशंट होते की ज्यांना 6 महिन्यापासून ॲसिडिटीचा त्रास होत होता. त्यांनी खूप साऱ्या ट्रीटमेंट्स घेतलेल्या होत्या, पंचकर्मसुद्धा केलेलं होतं, तरी त्यांची ॲसिडिटी काही कमी होत नव्हती. अगदी रोज डोकं दुखणं, मळमळणं, गाडीत बसल्यावर त्रास होणं आणि मग त्यांना ना ते कुठेतरी इरिटेशन व्हायला लागलेलं की हे बरं कसं होईल. जे माझ्या OPDला आलेले त्यांना मी ट्रीटमेंट, आपली तन्वीची ट्रीटमेंट असते, कॉम्बिनेशन्स असतात, ती त्यांना मी लिहून दिली आणि त्यांना म्हटलं की तुम्ही मला 1 महिन्यानी दाखवायला या. तर त्याच्यात अगदी 2 ते 3च औषधं होती.
सो ते म्हणाले की मॅडम ह्याने फरक पडेल का, कारण माझी 6 महिने जुनी ॲसिडिटी आहे. तर म्हटलं तुम्ही पहिले चालू तर करा, मग आपण 1 महिन्यानी बघूया. 1 महिन्यानंतर ते त्यांच्या मिसेसबरोबर आले आणि ते म्हणाले की मॅडम मला खरंच खूप बरं वाटलं. पहिल्या 15 दिवसातच मला बरं वाटलं. मला नंतर ॲसिडिटीसाठी कुठलंही रासायनिक औषध घ्यावं लागलं नाही आणि आता मला हळूहळू इतकं बरं वाटायला लागलंय की मला अन्न पचतंय नीट, मला चांगली झोप लागते आणि मी प्रसन्न राहतोय, की मला इरिटेशन नाही आहे कुठलंही. म्हणजे नॉर्मल लाईफ मी परत जगायला लागलो. सो हा असा सुंदर त्यांनी अनुभव मला लिहून दिलेला होता. आणि असे अनेक पेशंट्स आहेत की ज्यांना ॲसिडिटीसाठी आपल्या औषधांनी किंवा ट्रीटमेंटनी त्यांना खूप सुंदर असा फरक पडतो. म्हणजे त्यांचं जी डिपेंडन्सी आहे ती कमी करायला त्यांना फरक पडतो. अरे वा. मॅम, आपल्या बऱ्याचशा मैत्रिणी प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांच्यासाठी एक कायम त्यांना एक समस्या भेडसावते, ती म्हणजे नियमित पाळी न येणे. नक्कीच. नियमित पाळी येण्यासाठी त्यांना औषधं घ्यावी लागतात. तर ते कुठे थांबवता येईल का आपल्याला, आणि आयुर्वेद याबद्दल काय म्हणतं? जेव्हा आपण मॉडर्न सायन्सप्रमाणे बघतो ना, तर जर पाळी आली नाही तर पाळी येण्यासाठी जी औषधं असतात ना, ती फॅमिली प्लॅनिंगच्या औषधं असतात. म्हणजे ती गोळ्या त्याच्या असतात. त्यामुळे ज्या मुलींचं लग्न झालेलं नाही आहे किंवा अशा मुलींनी ते अवॉइड केलं किंवा त्यांना घ्याव्या नाही लागल्यात तर ते चांगलं. पण जेव्हा गरज असते, पाळी 6 महिने आलीच नाही आहे, तेव्हा मात्र त्यांना त्या घ्याव्या लागतात. पण लगेचच, म्हणजे 1 महिना झालाय पाळी आली नाहीये म्हणून लगेचच त्या गोळ्या चालू न करता पहिले आपण नैसर्गिकरित्या आपली पाळी कशी येते हे बघणं खूप महत्त्वाचं आहे. सो ह्याच्यासाठी पहिले कुठेतरी त्यांनी त्यांची शरीरात चक्र कसं आहे, म्हणजे हे चक्र आहे, जसं आपल्याला झोप लागते, आपल्याला तहान लागते, भूक लागते, त्याचप्रमाणे नैसर्गिकरित्या आपल्याला पाळी पण आली पाहिजे. पण आजकाल PCODचं प्रमाण वाढायला लागलं. काय का, तर आपलं लाईफस्टाईल बदलायला लागलं. रात्री उशिरा झोपणं, मोबाईलचा वापर अति व्हायला लागला. त्याचबरोबर मुली कुठेतरी स्ट्रेस त्यांचा वाढायला लागला. अभ्यास असू दे किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स असू दे, हे कुठेतरी मॅनेज करता करता स्त्रियांचे हे प्रॉब्लेम्स अति वाढायला लागले. बरोबर. सो अशा वेळेस PCODचा जर प्रॉब्लेम होत असेल तर मुलींनी पहिले आयुर्वेदिक ट्रीटमेंट करावी, हे नक्की मी सांगेन. आयुर्वेदाने त्यांना नक्की नैसर्गिकरित्या पाळी यायला मदत होते. म्हणजे फक्त गोळ्यांमुळे लगेच पाळी येते असं न होता, तर त्यांच्या शरीरातल्या हॉर्मोन्स जे आहेत ते स्वतःहून सिक्रेट झाले पाहिजे. जसं इस्ट्रोजेन आहे, प्रोजेस्ट्रॉन आहे, इन्सुलिन आहे, ही जी हॉर्मोन्स आहेत त्या आपल्या बॉडीनी स्वतःहून सिक्रेट करणं खूप गरजेची आहेत, ना की आपण ती बाहेरून फक्त तात्पुरती घ्यायची. म्हणजे हॉर्मोन्सच्या टॅबलेट घेतल्या की पाळी लगेच दुसऱ्या दिवशी येते, तसं न करता ट्रीटमेंट घेतल्यावर त्यांना सूर्यनमस्कार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आहाराचं नियोजन त्यांचं नीट करणं गरजेचं आहे आणि पाळी येण्यासाठी ट्रीटमेंट नीट घेणं ही गरजेची आहे. सो त्यांना ती ट्रीटमेंट दिल्यानंतर 1 ते 2 महिन्यात पाळी येण्यासाठी लगेच मदत होते. पण ह्या ट्रीटमेंटमुळे त्यांच्या स्वतःच्या बॉडीनी ती हॉर्मोन सिक्रेट केल्यानंतरच त्यांना पाळी येते. असं नाही होत की म्हणजे गोळी घेतली आहे म्हणून लगेचच 15 दिवसात पाळी येईल असं कुठेही सांगता येत नाही. त्यांच्या बॉडीनी ते हॉर्मोन सिक्रेट नीट केलं की मग त्यांना ती पाळी येते. सो हे साधं सायकल आहे, ते केल्यावर त्यांना फरक नक्की पडतो. पण हे कोणत्या प्रकारचे ट्रीटमेंट्स असतात? म्हणजे आपलं तन्वी हर्बल्स ही आपली पॅथी आहे. सो त्याच्यामध्ये आपण कॉम्बिनेशन, म्हणजे शरीरातला वात वाढला असेल तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट, वात पित्त कफ हे पहिले 3 कंट्रोलमध्ये आले पाहिजेत. त्याचबरोबर इन्सुलिन रेझिस्टन्स असेल तर तो कमी झाला पाहिजे आणि इस्ट्रोजेन, प्रोजेस्ट्रॉन, LH, FSH ही जी हॉर्मोन्स आहेत ती नीट सिक्रेट होण्यासाठी त्याला पुश त्या ग्लँड्सनी केलं पाहिजे. म्हणजे त्यांच्या ग्लँड्स जर वर्किंग नीट नसेल, एंडोक्राईन सिस्टीम जर नीट काम करत नसेल तर ह्या मुलींना हे प्रॉब्लेम्स वरचेवर व्हायला लागतात. सो कुठेतरी एंडोक्राईन ग्लँड इफेक्ट कधी व्हायला लागतो, तर माझं एक असं ऑब्झर्वेशन आहे की मुलींमध्ये हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की त्यांच्या मनात जे येतं ते त्या स्पष्टपणे दुसऱ्या व्यक्तीला सांगूच शकत नाही. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि त्या ग्लँडचं कामच आहे ना की एक्सप्रेस करणं. आणि तुम्ही ते एक्सप्रेस करत नाही आहात तर ती हळूहळू ग्लँड सप्रेस व्हायला लागते की ती कुठेतरी सप्रेस होतीये, मग ती काम नाही करणार. म्हणजे एखादी गोष्ट काम केली नाही की हळूहळू ती शरीर सोडून देतं की तू कर बघ. म्हणजे तर ते कुठेतरी सगळ्यांनी लक्षात ठेवून जर एखादी गोष्ट आवडली नाही तर स्पष्टपणे सांगायची आहे ती, पण त्याला थोडे फिल्टर पण लावायला पाहिजेत. म्हणजे अगदी रूडली न भांडणच नाही करायचंय,
पण त्याला कुठेतरी छान फिल्टर लावून माझं मत पण मला सांगता आलं पाहिजे हे स्त्रियांनी. कारण काय स्त्रियांना कसं असतं की संसारिक जे जीवन आहे त्याच्यामध्ये खूप ॲडजस्टमेंट्स आहेत त्यांना. बरोबर. की प्रत्येक गोष्टच त्यांच्या मनाप्रमाणे होईल असं नाही आहे. मुलांप्रमाणे होईल, सासूप्रमाणे होईल, नवऱ्याप्रमाणे होणार आहे. मग अशा वेळेस त्यांनी आपल्या मनात ते दाबून न ठेवता कुठेतरी ओपन होऊन ते स्पष्टपणे छान सांगता आलं पाहिजे. ह्याने ह्या ग्लँड्स ओपन होतील त्यांच्या आणि त्या नैसर्गिकरित्या काम करतील. म्हणजे त्यांना कुठल्याही औषधांवर मग हळूहळू डिपेंडन्सी त्यांची राहणार नाही. सो हे कुठेतरी त्यांनी करणं गरजेचं असतं. सो हे केल्यावर त्यांची पाळी जी आहे ती नैसर्गिकरित्या छान राहायला मदत होते. आता आयुर्वेदामधला एक साधा सोपा उपाय आहे की ज्याने माझ्या अनेक पेशंट्सची पाळी ही नैसर्गिकरित्या म्हणजे फक्त त्या उपायाने सुद्धा आलेली आहे. सो त्याच्यासाठी काळे तीळ पाव चमचा घ्यायचा असतो. गाजर बीज जे असतं ते अर्धा चमचा घ्यायचं असतं. 2 ग्लास पाणी घ्यायचं, उकळायचं. 1/4 म्हणजे 1 ग्लास झालं किंवा अर्धं झालं की मग ते पाणी आपण सकाळी अनशपोटी घ्यायचं की ह्याने सुद्धा पाळी नीट यायला मदत होते. म्हणजे नैसर्गिकरित्या. सो हे पेशंट करून मला कळवतात की मॅडम आम्ही हे ट्राय केलं आणि आम्हाला नैसर्गिकरित्या 15 दिवसात पाळी आली चालू केल्यावर. सो हेही उपयोग होतो. त्याचबरोबर खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्री 11 नंतर जागरण करायचं नाही. वेळेवर झोपणं हे खूप महत्त्वाचं आहे. पाळी येण्यासाठी त्यांचं जे 4 दिवस जे पाळीचे असतात तेव्हा खूप जास्त एक्सरसाइज किंवा हे टाळायचं असतं. म्हणजे तेव्हा तर त्यांनी रेस्ट घेणं गरजेची असते. कारण का तेव्हा आपली सिस्टीम काम करत असते आणि अशुद्ध रक्त जे आहे ते आपल्या शरीरातनं बाहेर जाण्याची प्रोसेस चालू असते. सो ते खरं बघायला गेलं तर स्त्रिया ह्या खूप ब्लेस्ड आहेत की त्यांच्या शरीरातलं जे अशुद्ध रक्त आहे ते दर महिन्याला बाहेर जातं. तर ती आपण ॲज अ ब्लेसिंग समजून जर त्रास होत असेल तर त्याला पहिलेच सुधारायचं आणि मग आपलं रक्त शुद्ध नीट परत तयार होत असतं. सो हे खूप महत्त्वाचं आहे आणि स्त्रियांनी पाळी ही पाळीचं जे चक्र आहे ते नीट मेंटेन करणं खूप महत्त्वाचं आहे. ओके. तुम्ही आता इथे सांगितलं किती हे चांगलं सायकल आपल्याला मिळालेलं आहे. पण जसं मेनोपॉज सुरू होतो मग तेव्हा काही वेगळं रुटीन फॉलो केलं पाहिजे का किंवा काही गोष्टी ॲड केल्या पाहिजेत का? मेनोपॉजमध्ये काय होतं की जे आता पाळी एवढे वर्ष चालू होती त्यातली जी मेन इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन जी हॉर्मोन्स आहेत ती हळूहळू कमी व्हायला लागतात. सो ती जेव्हा कमी होतात तेव्हा आपल्या शरीरात काही वेगवेगळे सिम्पटम्स दिसायला लागतात. म्हणजे स्त्रियांना रात्रीचा घाम यायला लागतो, खूप जास्त घाम येतो. त्याच्यानंतर त्यांना हॉट फ्लशेस म्हणजे गरम गरम वाटायला लागतं. त्याच्यानंतर पिगमेंटेशन त्या काळात त्यांना सगळ्यात जास्त यायला लागतं. मूड स्विंग्स व्हायला लागतात. म्हणजे कधी आनंदी तर कधी खूप दुःखी असतात त्या. आणि म्हणजे मुलांवर पण खूप त्यांची चिडचिड व्हायला लागते. म्हणजे एक पेशंट माझी आलेली ती म्हणाली की माझ्या मुलाबरोबर माझं रोज भांडण होतं आहे. म्हणजे मला कळत नाही का होतं आहे असं पण माझं रोज भांडण होतं आहे. तेव्हा मी तिला सांगितलं की हे मेनोपॉझल एज आहे की ज्याच्यात हे सगळं होणार. त्याची कारणं कुठेही शोधत बसू नका. का होतं आहे, कशामुळे होतं आहे. तर हे होणार आहे हे ॲक्सेप्ट करा आणि तुमच्या घरच्यांना पण सांगा की माझी परिस्थिती वेगळी आहे त्यामुळे ह्या गोष्टी होणार आहेत. सो ह्या काळात काय होतं शरीरातला जो पित्त दोष आहे ना तो खूप एक्स्ट्रीम असतो. म्हणजे आपल्या शरीरात वात पित्त कफ हे बाल्यावस्थेमध्ये कफ असतो. म्हणजे तेव्हा मुलं सारखी झोपून राहणार किंवा त्यांच्यामध्ये सर्दी खोकला हा सतत होणार. तारुण्यावस्थेत आपल्या शरीरामध्ये पित्त हे जास्त असतं आणि वृद्धावस्था तेव्हा आपल्या शरीरात वात वाढणार. म्हणजे ह्या स्त्रियांमध्ये काय होतं की जेव्हा पित्त एक्स्ट्रीम लेवलला जातं ना तेव्हा त्यांना त्या पित्ताची झळ दिसायला लागते की गरम व्हायला लागतं. त्यांना त्या हॉट फ्लशेस हे सगळं घाम खूप एक्स्ट्रीम हार्टबीट्स वाढणं हे सगळं दिसायला लागतं आणि हळूहळू हेच पित्त खाली येणार आहे आणि त्याच काळात वात वाढणार आहे. म्हणून त्यांना जॉईंट पेन्स बॉडी पेन हे ह्या काळात सगळ्यात जास्त व्हायला लागतं. म्हणजे कोणत्या एज ग्रुपमध्ये? आफ्टर 50s. म्हणजे त्यांना आफ्टर 50 जशी पाळी थांबणार तसं जॉईंट पेन गुडघ्यांना सूज येणं हे सगळे प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये चालू होतात. सो अशा वेळेस ह्या पित्ताची आणि वाताची काळजी घ्यायची मग आपल्याला हे त्रास होणार नाही. बरोबर. म्हणजे जर आपण त्यांची नीट काळजी घेतली त्यांना हवं ते दिलं तर ते आपल्याला त्रास देणार नाही आहेत. सो हे साधं सोपं असतं. सो जेव्हा पेशंट ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात तेव्हा त्यांना सांगितलं जातं जर शरीरात पित्त वाढतं आहे तर जे पित्तकर आहार आहे जसं शेंगदाणा आहे, मेथी आहे, आलं लसूणाची जी पेस्ट असते, गरम मसाला आहे त्याचं सेवन आपण कमी करायचं. ओके.
म्हणजे आपलं पित्त हे जास्त वाढणारच नाही आणि ते प्राकृतावस्थेत राहील. ज्यांच्या शरीरात सतत वाताचा त्रास होतो त्यांनी वांग, गवार, पावटा, इडली, डोसा म्हणजे फर्मेंटेड फूड, ब्रेड ह्याचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं आहे की ज्याने त्यांना त्रास होणार नाही. सो हे त्यांनी करणं गरजेचं असतं. आणि मेनोपॉजमध्ये पाळी ही नीट गेली पाहिजे, म्हणजे ती कुठलाही त्रास नाही, म्हणजे खूप हेवी फ्लो जातोय 7-8 दिवस 25 दिवस असं सुद्धा स्त्रियांमध्ये रक्त जायला लागतं. सो त्याच्यावर साधा सोपा उपाय म्हणजे दुर्वांचा रस. म्हणजे ज्यांना खूप अंगावरनं जास्त रक्त जात आहे ते थांबण्यासाठी दुर्वांचा रस हा सुंदर काम करतो. सो त्या दुर्वा घ्यायच्या, त्या वाटायच्या, त्याचा ज्यूस तयार करायचा आणि सकाळी अनशपोटी त्याचं सेवन आपण करायचं की त्याने अत्यार्थ म्हणजे अतिप्रमाणात रक्त शरीरातनं जात असेल तर ते थांबण्यासाठी मदत होते. कारण का एवढा हेवी फ्लो झाल्यानंतर हिमोग्लोबिन चेक केलं तर ते अगदी 8-7 एवढ्या खालच्या लेवलला आलेलं असतं. सो ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आपल्या शरीरातला रक्त धातू निघून जातो, म्हणजे हा धातू आहे तो निघून गेला तर पुढचा धातूच तयार होणार नाही. म्हणजे ही सायकल जी आहे म्हणजे रक्तापासून मांस तयार होतं. सो ते पुढचे धातू तयार नीट होतच नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये अशक्तपणा, थकवा हे सगळं चालू होतं. त्यांना रात्रीची झोप लागत नाही, त्या जाग्या असतात, निगेटिव्ह थॉट्स त्यामुळे त्यांना जास्त यायला लागलेले असतात. सो हे कुठेतरी ते सायकल आहे ते नीट राहण्यासाठी दुर्वा ह्या काळात त्यांना चांगल्या मदत करू शकतात. ओके, बापरे, स्त्री किती गोष्टींमधून जात असते. त्या जसं तुम्ही मगाशी म्हणालात की सुरुवातच होऊ द्यायची नाही काही गोष्टींची, तर त्यासाठी आपल्याला PCOD होऊच द्यायचं नसेल तर काही काळजी आपण घेऊ शकतो का सुरुवातीला? नक्कीच. जेव्हा पाळी चालू होते तर ती रेग्युलर आली पाहिजे, त्याचं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. दर महिन्याला 28 दिवसांनी पाळी आपल्याला येणं गरजेची असते. जर अंगावरनं पांढरं जात आहे, व्हाईट डिस्चार्ज जर जास्त प्रमाणात होत असेल तर तोही थांबला पाहिजे. तर ते दाखवतं काय की तुमच्या शरीरामध्ये युट्रसला वीकनेस आहे. सो 28 दिवसांनी आपल्याला पाळी रेग्युलर येणं गरजेचं असतं. जर अंगावरनं सतत पांढरं जात असेल ना तर ते सुद्धा चुकीचं आहे. मुलींना वाटतं की पांढरं जात आहे हे तर नॉर्मल आहे ना, तर असं नसून नॉर्मल व्हाईट डिस्चार्ज हा नॉर्मल आहे पण वेगळा, जसं त्याला स्मेल वेगळा येत आहे, तो हिरवा आहे, पिवळा आहे, दह्यासारखा आहे किंवा असा जर व्हाईट डिस्चार्ज असेल तर त्याला वेळेवर ट्रीटमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे. असा जर वरचेवर सतत जर व्हाईट डिस्चार्ज जायला लागला तर पहिले बॅक पेन व्हायला लागतं, त्या मुलींमध्ये खूप वीकनेस असतो. सो हे थांबलं पाहिजे. तर घरगुती आपण ह्याला काय करू शकतो की ज्याने व्हाईट डिस्चार्ज कमी होऊ शकतो, तर त्यासाठी मुलींनी सुंठ पावडर दुधात घालून घ्यायची आहे. सो अगदी चिमूटभर सुंठ 1 ग्लास दुधात घालून सकाळी सेवन करायचं आहे त्याचं. दुसरं गोष्ट म्हणजे आवळा ह्याला खूप सुंदर मदत करून तो आवळा रस काढून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडासा मध ॲड करायचा आहे आणि दिवसातून 2दा ह्याचं सेवन करायचं आहे की ज्याने व्हाईट डिस्चार्ज थांबण्यासाठी मदत होत असते. त्याच्याचप्रमाणे तांदूळजा ही जी पालेभाजी आहे त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो. तर ही पालेभाजी औषधी आहे आणि त्याचा रस सुद्धा आपण वापरू शकतो. काय नाव म्हणाले? तांदूळजा. हां. सो तो काय करायचा की त्याची जी पानं असतात त्याचा रस तरी आपण एकतर घेऊ शकतो किंवा त्याची भाजी बनवून म्हणजे आठवड्यातनं 2 ते 3 वेळा त्याची भाजी याचं सेवन केलं तरी पांढरं जात असेल तर ते थांबायला मदत होत असते. त्याचबरोबर नारळाचं पाणी घ्यायचं की हायड्रेशन टिकलं पाहिजे आणि कफ बिघडला आहे, व्हाईट डिस्चार्ज म्हणजे काय तर कफदोष बिघडलेला आहे. सो तो कफदोष सुधारण्यासाठी ट्रीटमेंट करणं गरजेचे असते. तो सुधारला की मग हे अंगावरनं पाणी जाणं, धातू निघून जाणं हे थांबतं आणि मुलींना बरं वाटतं. सो हे सगळं त्यांनी रेग्युलर त्या करू शकतात. पाळी छान मेंटेन राहण्यासाठी जर मुलींना प्रिकॉशन्स घ्यायची आहेत तर त्या कुठला पॅड वापरतात हेही खूप महत्त्वाचं आहे. आजकाल टॅम्पॉन्स आले आहेत किंवा कप्स आलेले आहेत, त्याचाही त्या वापर करू शकतात की ज्याने जास्त करून केमिकल्सच्या त्यांचा संबंध येणार नाही. सो त्याचा त्या वापर करू शकतात. दूध कुठलं पितात हेही खूप महत्त्वाचं आहे, कारण काय दुधामध्ये जर गाईला हॉर्मोन्सची इंजेक्शन्स दिली असतील तर तेच दूध प्यायल्यामुळे स्त्रियांमध्ये सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्स हा व्हायला लागलेला असतो. तर योग्य दूध शोधून चांगल्या क्वालिटीचं घेणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे सूर्यनमस्कार किंवा एखादा व्यायाम हा रेग्युलर त्यांनी करणं गरजेचं असतो की ज्याने त्यांचं नैसर्गिक पाळीचं जे चक्र आहे ते नीट राहायला
त्यांना मदत होते. जसं एक्सरसाइज करताना सूर्यनमस्कारामधील ओटीपोटावर जेव्हा प्रेशर येतं ना, त्यामुळे ओव्हरीज सिक्रिशन हॉर्मोन सिक्रीट करायला मदत करतात. म्हणजे त्याने सुद्धा त्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊ नये ह्यासाठी त्याने मदत होत असते. सो अशा ह्या साध्या साध्या गोष्टी असतात. त्या मुलींनी रात्री वेळेवर झोपणं खूप महत्त्वाचं आहे. आईबरोबर सगळं शेअर करायला पाहिजे, पहिली गोष्ट म्हणजे. तर मुलींनी त्यांच्या आयुष्यात जे काही होतंय ते रात्री झोपताना आईबरोबर छान गप्पा मारायच्या, मोबाईल न वापरता. कारण की आजकाल सगळं बघितलं की सगळे मोबाईलमध्ये असतात, पण तीच नाती जपून, त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरावर खूप छान फरक पडतो. आईचे 2 शब्द ऐकले तरी त्याने आपल्याला बरं वाटतं. सो ह्या गोष्टी कुठेतरी मुलींनी, कारण काय जसं काळ बदलत जातो ना तशी मुलंही पालकांपासून थोडी लांब जायला लागतात. तर ते न होता त्यांनी तो बॉन्ड आहे ना तो छान टिकवून ह्याला सामोरं जायचं. म्हणजे त्यांना हे जास्त प्रॉब्लेम्स होणारच नाही. म्हणजे PCOD वगैरे हे हळूहळू त्यांना फेस करावं लागणार नाही. म्हणजे मधला एक पॅच होता ना की तेव्हा बऱ्याच मुलींना PCODचा त्रास झालेला आहे. अगदी बघायला गेलं की 10 पैकी 8 मुलींना तरी PCODचा प्रॉब्लेम होता. बरोबर. सो कुठेतरी त्याच्यावर स्त्रियांनी एकत्र येऊन त्याच्यावर मात करायला पाहिजे. आयांनी सुद्धा मुलींची काळजी घेतली गेली पाहिजे. तर ह्याला आपण नक्की छान फेस करू शकतो. खूपच सुंदररित्या तुम्ही सांगितलंय. कम्युनिकेशन, संवाद साधणं किती महत्त्वाचं आहे. मनातलं बोलून दाखवणं याने सुद्धा बरेचसे आजार दूर होऊ शकतात. खूप खरं आहे हे. आणि आत्ताच्या जनरेशनने तर सगळ्यांनी हे पाळण्यासारखं आहे. कारण आत्ताच्या जनरेशनला भेडसावतोय तो म्हणजे मानसिक आजार सुद्धा. मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी आयुर्वेद काय रोल प्ले करतं? आयुर्वेदानुसार ना पहिले व्याधी हा मनाला होतो. अच्छा. आणि मग शरीराला होतो. सो आपण नेहमी कारण काय शोधतो की फिजिकली काय झालंय आपल्याला, मला हे झालंय, मला ते झालंय, पण मानसिक काय झालंय, की मन कुठे बिघडलं माझं, हे शोधणं खूप महत्त्वाचं आहे. आजकाल कसं झालं की एवढं सोशल मीडियावर आपण रील्स बघतो, सतत बघत राहतो. ह्याने खूप विचार, जास्त थॉट्स यायला लागले की कुठेतरी ना मन दलदलीत अडकल्यासारखं वाटायला लागलं की एवढे विचार आहेत की त्याला कुठे मार्गच नाही आहे नीट. सो एखादं रील बघितलं, आवडलं नाही तर आपण पुढचं लगेच बघतो. ह्याच्याने काय झालं तर आपला जो स्पॅन आहे, म्हणजे आपण एखाद्या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेशन करण्याचा जो काही स्पॅन आहे तो इतका कमी झालाय आता की त्याने कुठे जास्त वेळ आपण नाही देऊ शकत वेळ. सो अर्धा तास पुस्तक वाचायला झालं ना तरी मग आपल्याला असं व्हायला लागतं की ते नाही जमत आजकाल. सो हे कुठेतरी तो जो स्पॅन जो कमी व्हायला लागलेला आहे, अटेन्शन स्पॅन जो आहे तो कुठेतरी वाढवणं गरजेचं आहे स्त्रियांनी. आणि हे करताना त्यांना असं जाणवतं की म्हणजे डोपामाइन सिक्रेशन्स खूप फास्ट व्हायला लागतात. म्हणजे ती सर्ज असते ना, एक रील बघितलं बरं वाटलं, नाही आवडलं पुढचं बघितलं. सो ह्याने कुठेतरी मनावर खूप परिणाम व्हायला लागले की ते खूप उदास पटकन होतं. म्हणजे त्याला असं वाटायला लागतं की चांगलं रील नाही बघितलं की मी उदास राहतोय, मग परत मोबाईल ॲडिक्शन. आणि ह्यामुळे ते ॲडिक्शन ह्या जनरेशनला, तर अगदी असं मी म्हणेन की ह्याच जनरेशनला नाही, अगदी आजी आजोबा सुद्धा मोबाईलमध्येच असतात. तर कुठेतरी ते कसं थांबवता येईल, तर ह्यासाठी कुठेतरी एका परिवाराने काहीतरी नियम ठरवून, प्रत्येक घराचे काहीतरी त्यासाठी नियम असायला पाहिजे की त्यांनी ठरवून ठेवायचं की घरी आलं की मोबाईल सगळे लॉकरमध्ये ठेवा, किंवा ह्याला काहीतरी सोल्युशन्स पॅरेंट्सनी, मुलांनी ॲक्सेप्ट करून कुठेतरी ते केले पाहिजे. म्हणजे मग मुलांना मानसिक आरोग्य बिघडणार नाही. आयुर्वेदानुसार सत्व, रज आणि तम असे 3 मनाचे दोष सांगितलेले आहेत. त्यातला सत्व हा आपण दोष नाही म्हणू शकत, पण रज आणि तम हा दोष सांगितलेला आहे. सो एखाद्याचा तमगुण वाढला की त्याला निगेटिव्ह थॉट्सच येतात. म्हणजे तो कुठली गोष्ट बघितली ना की पहिले त्याला, अरे मी इथे पोचीन की नाही, मी वेळेवर जाईन की नाही, अशी शंका मनात कुठेतरी यायला लागते. सो ही कुठेतरी मनाला परिणाम, एक तर सर्वायवल मोड असतो आपला की त्यामुळे कधीही बघितलं की पहिला निगेटिव्ह थॉट असतो, पण त्याच निगेटिव्ह थॉटला आपल्या पॉझिटिव्ह थॉटमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. नाहीतर तोच निगेटिव्ह थॉट हा आपल्याला सतत येत राहतो. म्हणजे त्याला काही उत्तर नाही दिलं ना आपण की तो येत राहणार. सो त्याला तेव्हाच उत्तर, नाही मी वेळेवर पोचणार आहे, माझं काम नीट होणार आहे. सो हे जर आपण त्याला तेव्हाच सांगितलं ना तर मनाला कळतं. कारण काय आयुर्वेदानुसार फक्त मन नाही तर मन, आत्मा आणि शरीर ह्याचा संयोग जेव्हा नीट होतो तेव्हा आपण स्वस्थ राहतो असं सांगितलेलं आहे. सो आत्मा हा निर्गुण आहे,
त्याला कुठलंही भावना नाही आहे, तो निर्मळ आहे आणि तो अमर आहे. पण मन हे विचित्र आहे. त्याला छान पण वाटतं, 2 मिनिटातच त्याला दुःख पण होऊ शकतं. आणि हे जे मन आहे हे वाताने नियंत्रित केलं जातं. म्हणजे वात हा इतका महत्त्वाचा आहे की आपलं मन सुद्धा हा वातच कंट्रोल करतो. म्हणजे वातदोष. वातदोष म्हणजे काय, तर आपल्या ज्या काही मुवमेंट्स होतात ह्या वातदोषामुळे होत असतात. की ज्या पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स आहेत, डोळ्यांची उघडझाप आहे, ही ऑटोमॅटिक होत असते, आपल्याला कळत पण नाही, पण ही वात कंट्रोल करतो. मन पण कसं चंचल आहे, ते जाऊन फिरून पण आलं ना तरी ते चंचल आहे, इतकं ते चंचल असतं. सो मन शांत राहण्यासाठी आपण काय करू शकतो हे पहिले आपण शोधायचं. सो एखाद्याला वाटतं की मी जर्नलिंग करेन, की मला येणारे थॉट्स मी एका वहीत लिहून काढेन, तर ते ट्रान्सफर होतात. जसं आपण कम्प्युटरला कसं एंट्री केली की त्याच्यात सगळी आपली मेमरी दिसते स्टोअर केलेलं, पण तेच पेनड्राईव्ह घालून आपण ते ट्रान्सफर करू शकतो, तर ती आधीची मेमरी आपल्याला डिलीट करता येईल. त्याचप्रमाणे हे जे थॉट्स आपल्या मेमरीमध्ये आहेत ना, ते एका जर्नलमध्ये लिहून ठेवले किंवा आपण आधीचे विचार डिलीट करू शकतो. सो हे जे आहेत हे करता आलं पाहिजे. सो डायरीत लिहिलं ना की ते सगळे आपण ट्रान्सफर करतोय, सो मग आपल्याला त्या गोष्टींचा जास्त त्रास होत नाही. सो मानसिकदृष्ट्या काहींना OCDचा प्रॉब्लेम असतो की सतत काहीतरी एकच गोष्ट करत राहतात, अल्झायमर्सचा प्रॉब्लेम आहे. या सगळ्यांमध्ये कुठेतरी ना आधी खूप फिजिओलॉजी घडत असते बॉडीमध्ये. जसं B12 डेफिशियन्सी जर वरचेवर होत असेल तर त्यांना हळूहळू त्यांचा ब्रेन हा खराब होऊ शकतो. एवढा महत्त्वाचं आहे हे विटॅमिन आपल्या शरीरासाठी. सो ते जर आपण आहारात नीट जात नाही आहे तर कुठेतरी विस्मरण व्हायला लागतं. हळूहळू मोबाईल कुठे ठेवलाय आठवतच नाही, कीज कुठे ठेवल्यात आठवत नाही, ह्या गोष्टी व्हायला लागतात. सो त्याच्यासाठी विटॅमिन B12 आहारात असणं खूप गरजेचं आहे. B12 आहारात कोणत्या कोणत्या गोष्टीतून मिळतं? B12 हे नैसर्गिकरित्या आपल्याला मांसाहारामधनं सगळ्यात जास्त मिळतं. अच्छा. सो त्याच्यासाठी जसं नॉनव्हेज जे खाणारे आहेत त्यांच्यामध्ये याची कमतरता एवढी दिसून येत नाही, पण ज्यांच्यामध्ये व्हेजिटेरियन्स आहेत त्यांच्यामध्ये याची कमतरता ही जास्त प्रमाणात दिसून येते. सो त्यांच्यासाठी काय आहे तर गव्हाचं सत्व, गहुरोप सत्व आहे किंवा मोरिंगा पावडर आहे, त्याचा सुद्धा वापर ते करू शकतात. किंवा तूप आहे साधं आपलं गाईचं जे तूप आहे, गाईपासून आपल्याला मिळतंय, सो तुपाचा आपल्या आहारात समावेश असणं खूप गरजेचं आहे. आणि कडधान्य असतात, त्याने सुद्धा B12 चांगलं मिळायला आपल्याला मदत होते. किंवा बेरीज जे असतात, ब्लूबेरी आहेत, स्ट्रॉबेरीज आहेत, त्याने सुद्धा आपल्याला B12 छान मिळतं. सो त्याचाही वापर आपण केला तर पण B12 पचन होण्यासाठी आपलं पहिले ॲब्झॉर्ब होण्यासाठी पचन पण चांगलं पाहिजे. म्हणजे असं नाही की नुसतं मी B12च्या सप्लिमेंट्स घेते म्हणजे माझं लगेच B12 वाढेल. जशा सप्लिमेंट थांबवतो तसं परत B12 कमी होतं. सो त्यासाठी पहिले पचन सुधारणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे हे मला सांगावंसं वाटतं की माझी एक पुण्याला पेशंट होती. सो त्यांचं जे B12 होतं ते साधारणतः 90 पर्यंत होतं, 90 ते 94. नॉर्मली ते 200च्या वर असलं पाहिजे. सो त्या एवढं कमी होत्या. तर त्या माझ्याकडे आल्या. मी त्यांना म्हटलं की आपण सप्लिमेंट्स आत्ता लगेच चालू नको करूयात, पहिले तुम्ही तुमचं आपण पचन सुधारूयात आणि आपण विटाग्रासो चालू करूयात आणि आपण नंतर बघूयात. तर त्यांचं 400 पर्यंत B12 1.5 महिन्यात गेलेलं होतं. सो त्यांचं पहिले काय झालं तर त्यांचं पहिले पचन सुधारलं, B12 ॲब्झॉर्ब व्हायला लागलं. आहारातूनच आपल्याला मिळतंय, पण ते जर डिओडेनम म्हणजे जर स्मॉल इंटेस्टाईनचा जो छोटा पहिला पार्ट आहे त्याने जर ते ॲब्झॉर्ब नाही केलं तर शरीरात ते जाणारच नाही, रक्तात जाणारच नाही, ते तसंच्या तसं ते बाहेर पडेल. सो त्यासाठी पचन सुधारणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते केलं की B12ची कमतरता भासत नाही. जर B12 चांगलं आहे तर अल्झायमर्स किंवा हे जे स्क्रिझोफेनिया, हे जे मेंटल हेल्थची रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत हे जास्त प्रमाणात होतच नाही. म्हणून त्याची पहिल्यापासून काळजी घेणं, चेक करणं आपलं B12 कमी आहे का, आणि कमी असेल तर त्याच्यावर वेळेवर ट्रीटमेंट करणं हे खूप महत्त्वाचं आहे. मॅम, या ओव्हरऑल सगळ्या आजारांचं मूळ आपल्या प्रकृतीशी रिलेटेड असतं. पण आपल्या मैत्रिणींना ना बऱ्याचदा क्लिनिकमध्ये जाऊन प्रकृती कोणती आहे ते पहा, नंतर त्यावरचे उपचार करा, यासाठी वेळही नसतो किंवा तितकं त्यांच्याकडे जागरूकताही नाही आहे. तर आता आपल्याला जर आपल्या मैत्रिणींना घरातल्या घरात हे तपासायचं असेल की त्यांची प्रकृती कोणती आहे तर ते करता येईल का? हो, नक्कीच करता येईल. आपली जी हाताची जी नाडी असते, रेडियल आर्टरी जी असते, ती आपण नेहमी बघायची असते. सो पहिलं जे बोट आहे हे ह्याने वात कळतो
की त्याच्याने कळतं की आपल्या शरीरात किती वात वाढला आहे. हां, त्याच्यानंतर त्याला खाली किती पल्सेशन आहे ते आपण बघतो. दुसरं जे आहे ते पित्ताचं. कळेल की पित्त लागतंय का वात लागतोय. एक बोटाखाली बरोबर प्रॉमिनंटली आपल्याला कळतं की ते लागतंय. आणि तिसरं बोट म्हणजे कफाचं. सो आता तुमचं कुठलं लागतंय नक्की? वात आणि पित्त लागतं ना. सो हे आपल्याला प्रत्येकाची वेगवेगळी लागते. असं नाही की प्रत्येकाला हीच लागेल. सो काहींना लागेल कफ पित्त, काहींना लागेल वात कफ, काहींना लागेल पित्त आणि वात. असं कॉम्बिनेशन्समध्ये ते लागू शकतं. जो डॉमिनंट दोष आपल्या शरीरात असतं त्याचं पल्सेशन आपल्याला बोटाखाली जाणवतं. त्याच बोटाखाली जाणवणार. ओके. सो त्याने आपल्याला कळतं की आपल्या शरीरात तो दोष वाढलेला आहे. आणि आपली प्रकृती ही त्याप्रमाणे आहे. आता प्रकृती ही जन्मापासून मिळालेली आहे आपल्याला. ती न बदलता दोष हे बदलत राहतात शरीरात. म्हणजे उन्हाळा असेल तर पित्त वाढणार आहे, हिवाळा असेल तर कफ वाढणार आहे, पावसाळा असेल तर शरीरात वातदोष वाढणार आहे. सो पित्त प्रकृतीची जी लोक असतात ती थोडीशी तापट असतात. त्यांना जेवण हे वेळेवरच लागतं. म्हणजे जर जेवण वेळेवर मिळालं नाही तर त्यांना भूक खूप लागते, डोकं दुखतं, मग पुढचा दिवस त्यांचा खराब जातो. वात प्रकृतीची जी लोक असतात ना ती खूप चंचल असतात. म्हणजे त्यांना एका जागी बसायला सांगितलं की त्यांना जमतच नाही. ते ग्रास्पिंग पॉवर त्यांची खूप स्ट्रॉंग असते, पण लॉंग टर्मपर्यंत ते लक्षात नाही ठेवू शकत. म्हणजे ते विस्मरण म्हणजे पटकन विसरून जातात. शॉर्ट टर्म मेमरी असते त्यांची. त्यांची स्किन ही ड्राय असते, म्हणजे त्वचा कोरडी असते, केस हे कुरळे असतात बहुतेक वेळा, आणि त्यांना रात्रीची झोप काही शांत लागत नसते, झोपेत त्यांना प्रॉब्लेम जाणवत असतात. आणि जे कफ प्रकृतीचे असतात त्यांची जी त्वचा असते ती स्निग्ध असते, म्हणजे मऊ असते. त्याच्यानंतर ते खूप शांत स्वभावाचे असतात, किंवा ते एका म्हणजे जेवण जरी वेळेवर मिळालं नाही तरी त्यांना काही त्रास होत नाही. अच्छा. म्हणजे त्यांना ती भूक कंट्रोल करता येऊ शकते. आणि ही लोक असतात ती खूप सॉर्टेड असतात. म्हणजे ते त्यांचं शांतपणे, खूप टेन्शन न घेणारी असतात. किती समोर खूप मोठं काहीतरी घडलं असेल तरी ते बिलकुल टेन्शन घेत नाहीत. सो ही कॅरेक्टरिस्टिक प्रत्येकाची वेगळी असते. सो आपल्या कॅरेक्टरिस्टिक प्रमाणे जर आपल्या शरीरात एखादा दोष वाढला असेल तर तो कमी कसा करायचा एवढं आपण फक्त शोधायचं. त्याने आपलं आरोग्य नीट राहणार आहे. साधं सोपं आहे. म्हणजे जर वात वाढलाय तर वात कसा कमी करता येईल? मग वेळेवर झोपलं पाहिजे, अंगाला तेल लावलं पाहिजे, स्नेहन म्हणजे स्निग्धता आपल्या शरीरात आली की वात कमी होणार. पित्त वाढलं की मधुर रसात्मक आहार थोडा तरी गेला पाहिजे. सो मधुर रस काय करतो? पित्ताला कमी करतो, पित्ताचं शमन करत असतो. आणि कफ वाढला असेल तर आपल्याला उष्ण द्रव्यांचं सेवन करणं हे गरजेचं असतं, की त्यामुळे तो कफ जो वाढलेला आहे तो आपल्या शरीरातलं कमी होत असतो. सो हे केलं की त्यांना लगेच कळणार आहे की आपल्या शरीरात कुठला दोष वाढलेला आहे. थँक्यू सो मच. खरंच खूप मौल्यवान माहिती दिली आहे. इतकी घरातूनच आपल्याला सगळ्या गोष्टी कळू शकतात. त्यामुळे आता आपण आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे वळणार आहोत, जे आहे मिथ्स. बरेचसे गैरसमज असतात, लोकांना माहीत नसतं की कोणती गोष्ट योग्य बरोबर. तर आयुर्वेदाबद्दलचे काही मिथ्स आपण आता जाणून घेणार आहोत. पहिलं मिथ, आयुर्वेद फक्त बोटॅनिकल हर्ब्स आहेत, म्हणजे फक्त औषधी वनस्पती घेणं म्हणजे आयुर्वेद. नाही. आयुर्वेदामध्ये ना 2 शास्त्र म्हणजे औषधं बनवण्याच्या 2 पद्धती आहेत. एक म्हणजे रसशास्त्र आणि एक म्हणजे भैषज्यशास्त्र. रसशास्त्र म्हणजे ज्याच्यामध्ये धातूंपासून औषधं बनवली जातात, जसं पारद आहे किंवा ह्या गोष्टींपासून औषधंही बनवली जात असतात. त्याचं पहिले त्या धातूचं शोधन योग्यरित्या होणं खूप महत्त्वाचं असतं, आणि हे सगळं जे येतं ते रसशास्त्रात येतं. आणि भैषज्यशास्त्र म्हणजे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त वनौषधीपासून बनवलेल्या औषधांना त्याचा ग्रंथ तो असतो, की ज्याच्यामध्ये फक्त वनौषधींपासून, जसं मेहंदी आहे किंवा अनेक वनौषधी आहेत की त्यापासून ती औषधं कशी बनवायची, ह्याचा जो काही समावेश आहे तो भैषज्य शास्त्रात येतो. म्हणून फक्त हर्ब्सपासूनच औषधं बनवली जातात असं नाही आहे. त्याला आपण हर्बलमध्ये बघतो की त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त वनौषधी असतात, त्याच्यामध्ये कुठल्याही धातूची किंवा ह्याचा वापर केलेला नसतो. ओके ओके. दुसरं मिथ, आयुर्वेदिक उपचारांना साईड इफेक्ट्स नाहीत कारण ते नैसर्गिक आहेत. कुठलीही गोष्ट मात्रेत आपण जेव्हा घेतो ना त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नसतो, पण ओव्हर यूज केल्यानंतर
कुठलीही गोष्ट असू दे, अगदी साधं दूध असू दे, त्याचाही त्रास होणार आहे. सो जे वनौषधी आहेत त्या गोष्टींमुळे आपल्याला जास्त काही त्रास होत नाही. पण कुठलीही गोष्ट प्रमाणात घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तर ओव्हरडोस केला तर कुठल्याही गोष्टीचा आपल्याला त्रास हा होऊ शकतो. म्हणजे काही पेशंट अगदी खूप वर्षानुवर्ष औषधं घेत असतील, तर ती एकदा वैद्याला विचारा की आपण योग्य घेतोय की नाही, का ती अयोग्य आहेत, किती दिवस घ्यायचे आहेत, हेही जाणून घेणं कुठेतरी खूप महत्त्वाचं असतं. जर वैद्याने लिहून दिलंय की तुम्ही 15 दिवसच घ्या, तर ती तेवढेच दिवस घेणं गरजेचे आहेत. सो हे त्या वैद्याप्रमाणे तो वैद्य हे ठरवत असतो की औषधं किती दिवस घेतली गेली पाहिजेत, तर त्याला काही त्रास होणार नाही, हे ते वैद्य नीट ठरवत असतात. ओके. तिसरं मिथ, आयुर्वेदिक फार स्लो परिणाम देतं, बिघडलेल्या आजारांवर ते लवकर काम करत नाही. हे ना चुकीचं आहे. म्हणजे मला काय वाटतं की आयुर्वेद हे नेहमी ना फक्त सिम्पटम्सवर कधीच काम करत नाही. म्हणजे ते कारणावर नेहमी काम करतं की शरीरात काय बिघडलंय, म्हणून कदाचित त्याला वेळ लागू शकतो की मला फक्त पित्त होतंय म्हणून डोकं दुखणं थांबणं हे योग्य नसून पित्त कशामुळे वाढलंय, का वाढलंय, त्याच्यावर ते पोचून काम केलं पाहिजे. तर तो मला परत त्रास होणार नाही. नाहीतर काय होईल की मी औषधं थांबवल्यावर मला परत त्रास होईल. म्हणून औषधं जी आहेत ती 3 महिने का नॉर्मली सजेस्ट केली जातात, तर आपली जी धातू निर्मिती आहे ती नीट झाली पाहिजे आणि शेवटच्या धातूपर्यंत सुद्धा ते औषध पोचलं पाहिजे. म्हणजे माझे एक पेशंट होते, त्यांना स्किनचा प्रॉब्लेम होता. त्या माझ्याकडे आल्या तेव्हा त्यांना 6 महिने स्किनचा प्रॉब्लेम होत होता. स्किनवर पूर्ण रॅश होती रेड कलरची. खूप ट्रीटमेंट घेतल्या तरी जात नव्हती. त्यांना 2 दिवसात लगेच बरं वाटलेलं होतं. त्यांची पूर्ण रॅश गेलेली होती. पण त्यांना मी सांगितलं तरीही तुम्हाला 3 महिने औषधं चालू ठेवायचीच आहेत, जरी तुम्हाला 2 महिन्यात फरक पडला असेल तरी सुद्धा. कारण का त्यांच्या प्रत्येक धातूला शुद्ध करणं हेही तितकंच महत्त्वाचं, ना की फक्त सिम्पटम जाणं हे आयुर्वेद कधीच करत नाही. त्यामुळे तेवढेच फास्ट रिझल्टसुद्धा आयुर्वेद देतं, पण त्याला कुठेतरी टाईम लिमिट गरजेची सुद्धा असते की तो आजार परत होऊ नये, यासाठी सुद्धा ते लाँग टर्मपर्यंत घ्यावी लागतात. अरे वा. पुढचं मिथ, आयुर्वेद ही एक खूप जुनी पद्धत आहे, त्यामुळे आधुनिक विज्ञानात तिला काही स्थान नाही. आयुर्वेद हे ना 5000 वर्ष जुनं आहे, पण त्यातले जे सिद्धांत आहेत ना ते आजही तेवढेच तसेच्या तसे वापरले जातात. त्यात कुठेही बदल नाही केलेला आहे. पण ह्यावर अनेक रिसर्च आता व्हायला लागलेले आहेत की जसं लायपोमा आहे, त्याच्यासाठी औषधच नाही आहे असं सांगितलं जायचं, पण आयुर्वेदानुसार त्याला आपण ट्रीट करतो. लायपोमा कमी होण्यासाठी सुद्धा मदत होत असते. सो ह्याच्यावर अनेक रिसर्च आज चालू आहेत आणि जेव्हा रिझल्ट दिसतो ना तेव्हा त्या पेशंटचा त्याच्यावर विश्वास हा पूर्ण बसलेला असतो की ह्याने मला बरं केलं. सो असं कुठेच नाही आहे की त्याला आज स्थान नाही आहे. तर लोक छान प्रेमाने वापरतात आणि त्यांना ते आपलंसं वाटतं. कारण काय, आयुर्वेद हे आपलं आहे, आयुर्वेद शास्त्र भारताचं आहे. सो ते आपण जपणं, आपणच त्याला छान पुढे नेणं हे आपलंच काम आहे. सो असं कुठेच नाही आहे. आजही त्या आयुर्वेदाला त्याच्यावर अनेक रिसर्च होऊन असे अनेक वेगवेगळे रिसर्च होत आहेत की जे आधी नाही झालेले आहेत. येस, नक्कीच सपोर्ट करणारे आहेत. सो ते आता छान असे होत आहेत. ग्रेट. पुढचं मिथ, आयुर्वेदिक औषधं स्टँडर्डाइज नाही आहेत, त्याचा क्वालिटी कंट्रोल कमी आहे. ॲक्च्युली ना आयुर्वेदिक औषधं जी असतात ती GMP सर्टिफाईड असतात. FDA अप्रुव्हल त्यांना घ्यावं लागतं पहिले आणि त्यानंतरच ते प्रोडक्शन करू शकतात. सो असं काही नाही की त्यांना म्हणजे हे नाही आहे. जर त्या प्रॉडक्टच्या पाठी कंटेंट काय आहे, त्याची मात्रा काय आहे हे लिहिलेलं आहे, म्हणजे ते GMP सर्टिफाईड्स आहेत, FDA अप्रूव्ड आहेत. पण कधी कधी वैद्य हे त्यांच्या ओपीडीला औषधं बनवून देत असतील तर त्याला मात्र तो वैद्य स्वतः तयार करतो की क्वालिटी कंट्रोलचा प्रश्न येऊ शकतो. कारण का ते त्या प्रत्येक वैद्यानुसार बदलणार. बरोबर. कारण काय तो काय त्याच्यात घालतोय हे त्या वैद्याला माहीत असतं. पण जर कंपनी GMP सर्टिफाईड आहे, FDA अप्रूव्ड आहे, तर त्यांना हे सगळे रूल्स अगदी काटेकोरपणे फॉलो हे करावेच लागतात. असं कुठेही नाही की त्याच्यामध्ये कुठे क्वालिटी कंट्रोल किंवा जर रॉ मटेरियल चांगलं नसेल तर त्याला गुणच येणार नाही. म्हणजे खालच्या प्रतीचं वापरलं तर त्याला काहीही गुण येणार नाही. त्याला जे सांगितलेलं आहे ह्या क्वालिटीचं वापरणं गरजेचं आहे ते वापरायलाच लागतं.
त्याच्याशिवाय चांगला गुण येऊच शकणार नाही. म्हणजे हे कुठेही त्याच्यात कुठेही आपण कमतरता आहे किंवा असं आयुर्वेदात आहे असं बिलकुल नाही. योग्य आणि शास्त्रोक्त पद्धतीने त्याचबरोबर चांगल्या प्रतीचं प्रॉडक्ट काढणं हे आयुर्वेदात आज 100% होत आहे. वा, कमाल. शेवटचं मिथ. नक्की. मोठ्या आजारांसाठी आयुर्वेद इतकं प्रभावी नाही आहे. आयुर्वेद फक्त हलके आजार बरे करतात. ह्याला कसं आहे की काही गोष्टी आहेत ना त्या चमत्काराने पण घडत असतात. की एखाद्या डॉक्टरच्या हाताला गुण असतो तो, की त्याने लिहून दिलं ना की पेशंटला फक्त त्यांना भेटून सुद्धा बरं वाटत असतं. सो कधी कधी हा पण कुठेतरी त्या पेशंटचा आणि त्या डॉक्टरचा ह्या संबंधांवर पण ते खूप डिपेंडंट असतं. आणि आयुर्वेद हे नक्की काही गंभीर आजारांमध्ये सुद्धा 100% छान काम करत असतं. पण कसं असतं की काही वेळेस आपण त्याच्याबरोबर रासायनिक औषधं घेणं पण तितकंच गरजेचं सुद्धा असतं. म्हणजे जसं काही ट्रीटमेंट्स आहेत की ज्याच्यामध्ये आपण त्याही घेणं गरजेचे आहेत गंभीर आजारांमध्ये. कारण कुठेतरी त्याला सपोर्टिव्ह इमर्जन्सी झाली तर काय करायचं, अशा वेळेस आपण ॲलोपॅथीकडे जाणारच आहोत. म्हणजे तेव्हा जर इमर्जन्सी असेल तर ती टाळता नाही येत आपल्याला. सो अशा काळात आपण तेही घेणं गरजेचं आहे. सो असं नाही की आयुर्वेद काम नाही करणार. तेव्हा मिश्र पद्धतीमध्ये किंवा तुमचे जे काही ॲलोपॅथीचे डॉक्टर असतील त्यांना विचारून मग तुम्ही तेही घेऊ शकता की मी हे घेतलं तर चालेल का, काही हरकत नाही. आणि आजकाल तेही त्याला सपोर्ट करतात की त्यांनाही ते माहिती आहे की ज्याने फरक पडतोय तुम्ही ते घ्या, त्याला काही प्रॉब्लेम नाही. सो ते मिश्र पद्धतीने करता येतं. सो त्याप्रमाणे ते पेशंट वापरू शकतात. वा डॉक्टर, म्हणजे इतक्या चांगली इन्फॉर्मेशन तुमच्याकडून मिळाली आहे ना की या गप्पा अजून बराच वेळ चालू शकतात खरं तर. आणि याच गप्पा जर आपल्या मैत्रिणींनाही तुमच्याशी मारायच्या असतील तर त्या तुम्हाला कुठे कॉन्टॅक्ट करू शकतात? नक्कीच. सो मी ठाण्याचं आपलं जे घंटाळीला क्लिनिक आहे तिथे मी रोज सकाळी 12 ते 2 आणि संध्याकाळी 6 ते 8 या वेळामध्ये असते. दादरला 3rd सॅटर्डेला असते. आपलं दादरला सुद्धा क्लिनिक आहे. आणि पुण्याला मी 2 ठिकाणी महिन्यातनं 2दा म्हणजे असते. एक म्हणजे बालेवाडीच्या इथे असते आणि दुसरं म्हणजे विमाननगर ह्या एरियामध्ये माझा कॅम्प असतो. सो गेली अनेक वर्ष मी तिथे प्रॅक्टिस करत आहे. सुंदर असे अनुभव आलेले आहेत. आणि जर कोणाला येण्याची इच्छा असेल तर जरूर ते मला तिथे येऊन भेटू शकतात. आपल्या ओपीडीला पहिले नाडी परीक्षण केलं जातं. नाडी परीक्षणावर कुठला दोष वाढलेला आहे त्याप्रमाणे ट्रीटमेंट लिहून दिली जाते तन्वीची. आणि त्याप्रमाणे आहार विहार म्हणजे काय खाऊ नका हे सुद्धा आयुर्वेदामध्ये असतं. सो ते फॉलो करायला सांगितलं जातं. पण नॉर्मली 3 महिन्याचा कोर्स असतो. सो पेशंट छान फॉलो करतात. आणि अगदी लहान मुलंसुद्धा सांगतात की सर्दी झाली आहे ना, संथकफ किंवा तन्वी ज्येष्ठा घे ना, आजीला सांगतात. सो आज पुढची पिढीसुद्धा तन्वीला जोडली गेली आहे. त्यामुळे ह्याचा खूप म्हणजे बरं वाटतं की पेशंटना त्याचा छान इफेक्ट मिळत आहे. अमेझिंग. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही आज इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं. मज्जा वेलनेस कडून तुम्हाला ही एक छोटीशी भेट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आजच्या या भागात इतकं सुंदर मार्गदर्शन मिळालंय. एक वाक्य जे मी माझ्यासोबत घेऊन चालले ते म्हणजे व्याधी ही मनापासून सुरू होते आणि नंतर शरीरात उतरते. खूपच छान इन्फॉर्मेशन या भागात तुम्हाला पाहायला मिळाली आहे. डॉक्टर रुचा यांच्याकडून खूप सुंदर मार्गदर्शन मिळालं आहे. आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या जवळच्यांसोबत शेअर करा. तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये सुद्धा आम्हाला कळवा. लवकरच आपण भेटू एका नवीन विषयासहित. तोपर्यंत नमस्कार.